दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहू शकाल. मागील सामना काय प्रेक्षक वर्गांच्या भेटीस आला, जशा ज्या सामन्याची प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत असतो तसा सामना मात्र प्रेक्षक वर्गांच्या भेटीस आला. दारोळ विपक्ष चॅलेंजर दोदाणी, ज्याच्या नावामध्ये चॅलेंजर होतं आणि तो संघ मात्र विजयी ठरला. विजयी संघाचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर लिटिल स्टार दारोळ संघाचं गोड गोड कौतुक. तर दुसरा सामना आपण पाहू शकाल. एकाच विभागातील बदलापूर विभागातील दोन दादा संघ मात्र एक मेकांपुढे मात्र येऊन टेपलेत. राहुल हिरवे विपक्ष अनंत गावंडा, वैभव विपक्ष सुरेश निरगुडा, असा हा सामना आपण पाहू शकाल. तर सलामीची जोडी मात्र खेळपट्टीवर आपण पाहतोय. राहुल आणि विकी ही जोडी मात्र खेळपट्टीवर. स्ट्राईकवर फलंदाज राहुल हिरवेला पाहू शकाल. तर पिवनचं पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुरेश निरगुडा. सामना मात्र 3 षटकाचा आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. इथे मात्र चेंडू चांगला आहे. पहिला चेंडू मात्र डॉट आलाय. डायरेक्ट हिट करायचा होता अनंताला. पहिला चेंडू डॉटने मात्र या ठिकाणी सुरुवात झाली ती बीसीसी चिंचवली संघाची. दोन्ही संघाचे ज्येष्ठ नागरिक आणि प्रतिष्ठित व्यक्ती आले असेल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंच आमच्याकडे या संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र पंचांना कवायत करण्याची संधी मिळाली. पंचांनी दर्शवल्या अवंतर +2 म्हणजे अशा 3 धावा मिळतील. या 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 3. राहुल टू सुरेश, बॅटची एज सेकंड स्लिप मध्ये चेंडूला फक्त खेळून काढलं. सिंगल मिळाली. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 4 धावा. पिवनचं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. सुरेश निरगुडा अतिशय चांगला गोलंदाज, तेवढाच फलंदाज सुद्धा आहे सुरेश. आणि त्या संघाच्या विरुद्ध मात्र खेळताना आपण पाहतोय मोपाडा संघाला विकी ऑन द स्ट्राईक. चेंडूचा सामना करेल सुरेशा. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेट रिझन मध्ये खेळून काढले. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे राजू. तोपर्यंत खूप अवधी होता, तोपर्यंत आरामात 2 धावा या ठिकाणी मिळाल्या त्या मोपाडा संघाला. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा. इथे मात्र चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलाय. चेंडूला अक्षरशः फेकून दिलं. हा येतोय षटकार. चुकीचा चेंडू फेकला होता गोलंदाजाने, त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलला फलंदाजानं. षटकारासाठी पाठवला. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चांगली आहे. फलंदाजाला वाटला हा ऑफ स्टिकच्या बाहेर जाईल चेंडू, परंतु चेंडूची लाईन लेंथ मात्र चांगली होती. तर यापुढील होणारा सामना आपण पाहू शकाल. सेमीफायनल 2 चिकनीची वाडी विपक्ष कासगाव वाडी, असा हा सामना असेल. इथे मात्र उंची जास्त, अंतर कमी. 1 बाउन्स सीमारेषेबाहेर येतोय हा चौकार.
फलकावर धावा लागल्या तर 16 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा. तर गोलंदाजी मार्कावर गोलंदाज चिंचवली एक्सप्रेस शरद भगतला पाहू शकाल. तर स्ट्राईकवर फलंदाज राहुल हिरवे. इथे मात्र फटका चांगला आहे. फटक्यासाठी जागा बनवली. शॉर्ट पिच चेंडूचा मात्र पुरेपूर फायदा उचलला. हा येतोय राहुलच्या बॅट मधून षटकार. बॅट मधून निघालेला हा पहिला मोठा फटका. शॉर्ट पिच चेंडू होता त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलला फलंदाज राहुलनं. पुढचा चेंडू राहुलसाठी. दिशा मात्र पाहावी लागेल. दिशा मात्र चुकीची आहे. अवंतर धाव मिळेल. या अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. तर पहिल्याच चेंडूवर मात्र राहुल हिरवेनं षटकार दाखवला. त्याच्यानंतर मात्र अवंतर धाव दिली शरद भगतनं आणि धावफलकावर धावा पाहू शकाल 23 धावा. या ठिकाणी मात्र फटका अजून एक चांगला आहे. उंची जास्त आणि तेवढेच अंतरही जास्त. स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून मात्र हा चेंडू फ्लाय होतोय. हा येतोय षटकार. छोटस वादळ मात्र निर्माण झालंय खेळपट्टीवर. राहुल हिरवे नावाचं सिंगल आले. बॅटची कडा घेऊन मात्र शरद टू विकी. लाईन मात्र चुकीची आहे. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. मात्र पंचांनी दिशा पाहिली आणि विचारपूर्वक निर्णय या ठिकाणी मात्र दिला. हा चेंडू अवंतर आहे. आतापर्यंत 2 चेंडू अवंतर फेकल्यात गोलंदाज शरद भगतनं. चिंचवली एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू. पुढील सामना चिकणीजवाडी विपक्ष कासगाववाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी मात्र टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. डॉट चेंडू फेकला गोलंदाज शरदनं. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहू शकाल खेळण्यासाठी सज्ज आहे विकी. थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन आणि या ठिकाणी मात्र उंचीचा पुरेपूर फायदा उचलला. शतरक्षक होता त्या ठिकाणी मात्र राजू गावंडा आणि अतिशय चांगला झेल या ठिकाणी मात्र टिपला आणि पहिला ब्रेक थ्रो मात्र निर्माण करून दिला विकी. बॅक टू द डगआउट डीजे. उंची जास्त अंतर कमी. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अनंता गावंडा. निश्चितच चुका नसणार या खेळाडूकडनं आणि इथून मात्र बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत शरद भगतनं आणि राहुल हिरवे बॅक टू द डगआउट.
बाद केले. धावपलकावर धावा आपण पाहू शकाल 31 धावा. 31 धावा धावपलकावर लावल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज राजू गावंडा यांना पाहू शकाल. स्लॉगवरचं षटक आहे या सत्रातील शेवटचं षटक आणि टाकण्यासाठी मात्र राजूच्या हातात चेंडू दिलाय. स्ट्राईकवर बंटीला आपण पाहू शकाल. लाऊड अपील केली जाते. पंचांनी मात्र अपील उचलून धरले आणि फलंदाज मात्र बाद होईल. धक्का क्रमांक या ठिकाणी मात्र तिसरा लागताना राहुल, विकी आणि बंटी हे मात्र फलंदाज बाद झाले. वैभव आणि अजय इंडियन ऍक्शन मध्ये 5व्या क्रमांकावर आपण पाहू शकाल. अजयला सुरुवात चांगली झाली होती मोहपाडा संघाची. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या. त्याच्यानंतर मात्र एकापाठोपाठ असे 3 गडी एकापाठोपाठ बाद झाले. दुसऱ्या षटकाच्या 5व्या आणि 6व्या चेंडूवर राहुल आणि विकी बाद झाला, तर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मात्र बंटी बाद झाला. तर राजूने मात्र पहिली सफलता मिळवून दिली पहिल्या चेंडूवर. इथे मात्र थोडासा गतीमध्ये परिवर्तन. धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होईल. चौथा सलग 4 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या सहाव्या क्रमांकावर मात्र संघाचा संघनायक खेळपट्टीवर जाताना आपण पाहिला मारुती वाघला. तर वैभव आणि मारुती अशी जोडी मात्र खेळपट्टीवर आहे. स्ट्राईकवर डावखुरे हाताचा हार्ड फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो मारुती वाघला आपण पाहू शकाल. मात्र 2 चेंडूवर 2 एक सांघिक यश आणि पहिल्या चेंडूवर मात्र बाद झाला होता तो बंटी आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झाला तो अजय. आता मात्र खेळपट्टीवर आपण पाहतोय वैभव आणि मारुती. डावखुरे हाताचा फलंदाज मी अगोदरच सांगितलं होतं हार्ड हिटर फलंदाज आहे आणि त्याच्या नावाप्रमाणे त्याने मात्र सुरुवात केली आहे. हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज पहिलाच चेंडू मात्र त्याच्यासाठी खराब फेकला गोलंदाजाने आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलला. कानमंत्र दिला मात्र या ठिकाणी बंधुराज अनंता गावंडाने राजू गावंडाला, कारण त्याला माहीत आहे सामना आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा येतोय षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या धावपलकावर 37 धावा. अजून एक मोठा फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जब भी कोई लड़की या ठिकाणी मात्र गरज होती का हा प्रश्न निश्चितच निर्माण झाला होता. 2 षटकार आले होते. अगाऊपणा तू केला
काल 7व्या क्रमांकाचा संतोष शेवटचा चेंडू आहे या पहिल्या सत्रातील. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 43 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. शेवटचा बॉल राजू टू संतोष कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेट रिजन मध्ये खेळून काढलाय. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न खेळपट्टीवर होतोय आणि पाहता पाहता तिसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि तिसऱ्या धावेनं 3 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 46 धावा. आणि येणारे 18 चेंडू आणि 47 धावांची गरज असेल ती म्हणजे बीसीसी चिंचवली संघाला. फायनल 2 संघाचे त्या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. एका बाजूने चिकनीचीवाडी विपक्ष कासगाववाडी असा हा सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. लहान मुलांनी टॉस बॉक्सच्या सीड्यांवर बसायचं नाही. कासगाववाडी संघाचा संघनायक जायचा आहे आपण. मुकेश इंदोळा चिकनीचीवाडीचा या 2 संघामध्ये सेमीफायनल 2 खेळवली जाते. सत्तेचाळीस 18 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. नाणेफेकी जिंकला या ठिकाणी मात्र कासगाववाडी संघ. नाना काय डिसाइड आहे? बॉल फास्ट क्षेत्ररक्षण स्वीकारला या ठिकाणी मात्र नाणेफेकी जिंकल्यानंतर कासगाववाडी संघानं. तर घेऊन चालतो मैदानाकडे ज्या ठिकाणी मात्र आपण सामना पाहू शकाल. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना पहिलं सत्र मात्र खऱ्या अर्थाने गाजवलं ते मोपाडा संघाने. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहिली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष ठेवलंय ते बीसीसी चिंचवली या संघापुढे. सलामीची जोडी मात्र 1 नंबरची जर्सी परिधान करून कॅप्टन कुल अंबरनाथचा वंडर बॉय अनंता गावंडाला आपण पाहू शकाल. तर दुसऱ्या बाजूने मात्र त्याच्या समवेत 17 क्रमांकाची जर्सी घालून परिधान केलेला हा खेळाडू सुरेश निरगुडाला पाहू शकाल. तर याच दरम्यान आमचे खान साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. पाववाला खान साहेब त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. तर याच दरम्यान ज्या व्यक्तिमत्वाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते व्यक्तिमत्व या ठिकाणी मात्र व्यासपीठाकडे येताना आपण पाहतोय. आदरणीय बाळकृष्ण मुंडे साहेबांचं या ठिकाणी मात्र आगमन झालंय. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. या आपण व्यासपीठावर आपलं या अष्टविनायक चिकनीचीवाडी चषकामध्ये सहर्ष मनाच्या अंतकरणापासून मी सहर्ष स्वागत करतोय. इथे मात्र सुरुवात षटकाराने मात्र दुसऱ्या चेंडूवर आगाज केला. अनंत ऑन द फायर पहिला चेंडू डॉट खेळला त्याच्यानंतर मात्र षटकार पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचांची मात्र मागणी केली जाते. तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आपण अजय शेंडे लगेच जायचं आहे. तू जा ना तिथं, तू त्याला थांबव जा. अजय जा मेन पंचाच्या भूमिकेत राहा. अनिलला तिकडे पाठव.
पहिला चेंडू डॉट फेकला त्याच्यानंतर मात्र अजयवर आक्षेप नोंदवला फलंदाजाने. पहिला चेंडू डॉट त्याच्यानंतर षटकार. पुढचा चेंडू मात्र अजयचा अनंतासाठी. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली चेंडूने. हा चेंडू येतोय डॉट. तीन चेंडू आतापर्यंत फेकल्यात गोलंदाज अजयनं आणि संघाची धावसंख्या धावफलकावर बीसीसी चिंचवली 6 धावा. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बराच वेळ चेंडू हवेत आहे आणि इथून मात्र मैदान सोडावं लागेल. पहिला बिग झटका मिळाला या ठिकाणी मात्र बीसीसी चिंचवली संघाला. संघाचा सेनापती मात्र या ठिकाणी स्वस्तात बाद झाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 6 असताना डीजे. इथे मध्ये ब्लॅक होल मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. ऑन साइड रिझन मध्ये कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढला. या ठिकाणी मात्र 2 धावा मिळतील. या 2 धावेनं षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 8 धावा. डीजे. तर धावफलकावर धावा लागल्यात फक्त आणि फक्त 8 धावा. 47 धावांची गरज असताना येणारे 12 चेंडू आणि 39 धावांची अजूनही गरज असेल ती म्हणजे या बीसीसी चिंचवली संघाला. सामना थोडासा कठीण होत चालला या बीसीसी चिंचवली संघासाठी, परंतु संघर्ष मात्र जारी ठेवावा लागेल. इथे मात्र चांगला चेंडू फेकलाय गोलंदाज राहुल हिरवेनं. राहुल हिरवे अतिशय चांगला गोलंदाज आहे. दिशेवर नियंत्रण ठेवणारा हा गोलंदाज. इथे मात्र थोडीशी दिशा भरकटला. सिंगल अवंतरच्या स्वरूपाने मिळेल. स्कोर मध्ये ऍड होईल. संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. धावफलकावर लावल्या जात आहेत. इथे मात्र ब्लॅक होल मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न जरूर केला राहुलनं. त्या ठिकाणी मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढला. ऑनसाइड रिझन मध्ये दुहेरी धावा मिळाल्या. या दुहेरी धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावफलकावर धावा लावल्या जात आहेत. सुरुवात थोडीशी या ठिकाणी मात्र अडचणीत झाली ती बीसीसी चिंचवली संघाची, कारण अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ती मोहपाडा या संघाची, बदलापूर मोहपाडा या टीमची. हा चेंडू मात्र अवंतर आहे. एक अवंतर धाव मिळेल
स्कोर मध्ये ऍड होईल. संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. लो फुलटॉसचा चेंडूला मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढलाय. पहिली धाव वेगाने घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांकडे निर्णय मात्र सोपवलाय. अजय यायचा इथे. तिसरा पंच आणि आदिवासी क्रीडा असोसिएशन अंबरनाथचे पदाधिकारी आणि आयोजक सुद्धा आहेत आणि 2 12वे प्रतिनिधी सुद्धा आहेत आमच्या समावेत. सेफ आहे, एकदम सेफ फलंदाज. खूप लेट चेंडू मात्र स्टँडला लावला गेला. आरामात फलंदाज मात्र पोहोचला होता. 2 धावा मिळतील. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 47 धावांचं लक्ष्य आहे. तर याच दरम्यान आपण ज्यांचं नुकतंच आगमन झालं असं एक युवा नेतृत्व आदरणीय बाळकृष्ण मुंडे साहेबांचं या ठिकाणी मात्र आगमन झालं. त्यांचं सहर्ष पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. बॅटची कडा, फलंदाज होईल मात्र बाद. दुसरा धक्का लागतो या ठिकाणी मात्र सुरेश निरगुडा बॅक टू द डग आउट. आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुक्याचे पदाधिकारी आणि आदिवासी विकास संघटना आदिवासी क्रीडा असोसिएशन अंबरनाथचे पदाधिकारी आदरणीय सुक्रिया आंबीर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र फटका चांगला आहे. फटक्यासाठी जागा बनवली. हा येतोय राजू गावंडाच्या बॅट मधून. हाय हँडसम लवली षटकार. धावा लागल्या आता 20 धावा. 7 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. हा चेंडू खूप महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. नो चेंडू आणि या ठिकाणी मात्र पुढचा चेंडू फ्री हिट असेल. एक स्कोर मध्ये एक धाव सुद्धा ऍड होईल. हाईट फॅक्टरचा हा नो आहे. पंच आमचे अतिशय दक्ष आहेत. कोणीही काळजी करू नये. कोणावरही अन्याय होणार नाहीये. कारण ज्या दिवसापासून आदिवासी क्रीडा असोसिएशन उदयास आले तिथून मात्र चांगले दिवस या अंबरनाथ विभागामध्ये पाहायला मिळाले. या ठिकाणी मात्र ब्लॅक होल मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न यशस्वी ठरला. सिंगल मिळाली. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा. येणारे चेंडू असतील 6 आणि 25 धावांची गरज असेल ती म्हणजे या BCC चिंचवली संघाला. यापुढील होणारा सामना आपण बिग फाईट सामना आपण पाहू शकाल. सेमीफायनल 2 एका बाजूने मात्र आयोजक असतील म्हणजे विरुद्ध पाहुणा असा संघ असेल कासगाववाडी आणि या 2 टीम मध्ये तो आपण सामना पाहू शकाल. यजमान विपक्ष पाहुणे असा हा सामना. चिकणीजीवाडी विपक्ष कासगाववाडी. पाहिजे तेवढी
तर याच दरम्यान पदाधिकारी आदरणीय सुक्रिया आंबीर यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं सुद्धा या संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय. या फील्ड विनंती आहे ज्या आपण पडद्याच्या आतमध्ये बसलेल्या आहेत त्यांना विनंती आहे आपण बाहेर बसायचं आहे. बाहेर बसा, सहकार्य करा. धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. आयोजकांकडून आम्हाला सूचना येतात. हा येतोय षटकार, अजूनही मॅच जिवंत आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 28 धावा. येणारे चेंडू असतील 4. चार चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. बॅटची कडा अपेक्षा होती चंद्रकांत कडनं, एक षटकार जरूर दाखवला. त्याच्यानंतर मात्र लिडिंग एज लागले आणि फलंदाज बाद झाला. आता मात्र समीकरण येऊन टेपलंय. येणारे 3 चेंडू आणि 19 धावांची गरज. तीन चेंडू 19 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण वैभवला पाहतोय. तर स्ट्राइक वर फलंदाज चिंचोली एक्सप्रेस शरद भगत. फसवा चेंडू फेकला गोलंदाजानं आणि बाईच्या स्वरूपाने एक धाव मिळेल. एका धावेने काही फरक पडणार नाहीये मोपाडा टीमला. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 29 धावा. 2 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. लाऊड अपील केले होते, पंचांनी मात्र अपील फेटाळून लावले. 1 चेंडू आणि 18 धावांची गरज. ज्या प्रकारे सामना व्हायला हवा होता तसा मात्र सामना झाला नाही. एकतर्फी थोडासा सामना पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी चांगली फलंदाजी झाली मोपाडा संघाची तोच मात्र टर्निंग पॉइंट ठरला. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक 2 आले होते परंतु चेंडू जमिनीला दान झाला. सामना मात्र या ठिकाणी फिनिश झालाय, संपलाय आणि सामना जिंकतोय या ठिकाणी मात्र मोपाडा संघ आणि तिसऱ्या फेरीमध्ये मात्र दाखल होतोय. चॅलेंजर दोदानी विरुद्ध खेळण्यासाठी मात्र सज्ज असेल मोपाडा बदलापूर हा संघ. तर चिकणीजीवाडी संघ आणि कासगाववाडी. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही निश्चितच देऊ. आमचे गुणलेखक पाठीचा कणा समालोचकाचा नारायण पारधी सर आम्हाला सांगतील की या सामन्याचा हिरो कोण ठरला. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला नो डाऊट, ज्याने फलंदाजी अतिशय सुरेख केली. 5 चेंडू मध्ये 14 धावा सुद्धा कुठल्या आणि गोलंदाजी करताना एक विकेट सुद्धा संपादित केला. अष्टपैलू खेळाडू ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहुल हिरवे.
तर या मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी मी महेंद्र सुरेश साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र या सामन्याची मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे.